देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। मंडळी, अध्यात्म म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे प्रकाश आणि प्रकाशाने आपले आयुष्य उजळून निघते। जीवन जगण्याच्या मार्गावरचा अंधार नाहीसा होतो आणि आपले आयुष्य सुखकर होते। चला तर मग आपणही हे कीर्तन ऐकून आपले आयुष्य सुकर करूया। राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम। रूप पाहता लोचनी भक्ताची सांगता करी कामे न सांगता असे भक्ताची सांगता कामे न
सांगता करी कामे न सांगता विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार चित्ती नाये आस चित्ती नाये आस चित्ती नाये आस नाये आस चित्ती नाये आस चित्ती नाये आस चित्ते नाही आस चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची भक्ताची असे भक्ताची ऐसे भक्ताची ऐसे भक्ताची ऐसे भक्ताची ऐसे भक्ताची कामे न सांगता करी 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 असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची टाळी 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 झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु समर्थ सद्गुरु गजानन आदि शक्ती मुक्ता पवन सूत हनुमान बोलो रे भाई सब चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठाला विठ्ठला
चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणावकरंदम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती. विठाला विठाला काय माझी वाणी मानेल संत माझी वाणी मानेला संताय माझी वाणी मानेला संताय माझी वाणी मानेला संताय रंगवादी दासी आपुलिया चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण देऊ निवासी फक्त संतांच्या आधी करून सर्व संतांची मांदी आडी याच्यात शिरोमणी असलेले जगद्गुरु तुकोबा वैगराग्य मूर्ती आणि यांचा खरोखर भगवत भक्ताला संतांच्या चित्तामधून आशा निघून गेल्यानंतर त्याच्या चित्ताने आशा झुगारल्यानंतर भगवत कृपेचा काय वर्षाव होतो याची अनुभूती करून देणारा चार चरणाचा महत्त्वाचा विश्वव्यापक हा अभंग आपल्या सेवेकरता निवडला. ज्याच्या ज्याच्या चित्तामध्ये आशा नाही, आशा परम दुःखम नैराश्य परमम सुखम. हो, आशा उपजली भगवंताशी. आशा नाही असा कोण आहे? आशा म्हणजे ते नाही. आज आशा कीर्तनाला नाही, लक्षात आलं का? हो, आशा परम दुःखम नैराश्यम. म्हातारे कमी नाही, अनुभवी आहेत. विठाला विठाला जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा जगत कल्याणाकरता जे अवतीर्ण झाले त्यांना डोळे झाकून संत म्हणा. हा, राष्ट्रसंतांनी एका हातात गाडगं घेतलं, एका हातात झाडू घेतला आणि ग्राम स्वच्छता अभियान या शायनिंगच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं ग्राम स्वच्छता अभियान चालते. लक्षात घ्या, माणसं पैशाने मोठे होत नाहीत, माणसं कर्तबगारीने मोठे होतात. लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये, अरे जाणत्याने तत्वे अभ्यासावी, जाणत्याने तत्वे अभ्यासावी, व्यवहारी आणावी आणि बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची. लक्षात घ्या, ही कामं साधूची आहेत, ही कामं व्यापक असलेल्या हृदयाच्या माणसाची आहेत. आणि अशा माणसाच्या हृदयात आस कधी जागा करून राहत नाही. आशा निघून गेली पाहिजे. मोठी मोठी माणसं
एखाद्या वेळेला काही माणसं उभे राहतात, उभे म्हणजे खाली बसलेले नसतात, उभे असतात. मग ते आपल्या पुढे काय होतात, पाहिजे आमच्याकडे, पाहिजे आमच्याकडे. किती मोठा 6.5 फुटाचा माणूस वाकल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ काय आहे, त्याच्या चित्तात काय आहे, पदाची काय आहे, पद. पद, अरे पद माहित आहे आमच्या तुकोबारायांनी पद सांगितलं. काय सांगितलं पदाच्या बद्दल? तुकोबाराय माहिती देतात की ब्रह्माधिक पदे दुःखाची शिरानी तेथे चित्त धनी जडून. तेथे चित्त धनी जडून तेथे चित्त धनी जडून तेथे चित्त धनी जडून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे चित्त धनी जडून तेथे चित्त धनी जडून तेथे चित्त धनी जडून तेथे चित्त धनी जडून. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मपद जर दुःखाची शिराणी आहे, शिराणी म्हणजे शब्दाचा अर्थ पहा काय, शिराणी म्हणजे काय. बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना कळत नाही. काय शिराणी, परमार्थ चालला म्हणजे सगळं झालं का? शिराणी म्हणजे टोक, शेवटचं टोक. ब्रह्मपद हे दुःखाची शिराणी आहे, म्हणजे दुःखाचा कळस आहे. मग ब्रह्मपद जर दुःखाचा कळस आहे तर सरपंचाच्या पदात सुख आहे का भाऊ? कोण्याच पदात सुख नाही. आता फक्त बोलायचं आहे. आशा प्रत्येक माणसाच्या पावला पावलात आशा आहे. इथं काय सांगितलं महाराजांनी, चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. पहा आता तुम्ही, पांडुरंग दास कधी होईल? आमच्या चित्तातली अजून आशाच गेली नाही. गेली का? संसाराला कंटाळा, दुसऱ्या ठिकाणी गेला तर नवा संसार उभा करते हा पिस्तुल्या, नवा संसार. आणि कशी आशा जाईल? आशा निघून ज्याने आशा झुगारली, ज्याच्या चित्तातून आशा निघून गेली, पण ज्याच्या चित्तात आशा आहे तो सगळ्या जगाचा दास होतो. आणि चित्तातून आशा निघून गेली म्हणजे सगळं जग त्याचं दास होते. एवढं नाही तर परमात्मा सुद्धा त्या निर्मुक्त आशाबद्ध जन आणि काय जाणे नारायण. ज्याच्या हृदयातून आशा निघून गेली त्याचा दास पांडुरंग होतो अभंगाच्या पहिल्या काळात. जय हो. तुकोबाराय अभंगाच्या सेवेकरता घेतलेल्या प्रथम कडव्यातून सांगतात की चित्ती नाही दास, चित्ती नाही आस. आश नाही म्हणजे आशा नाही, आहे का नाही? कोण आहे असा? सांगू एकच माणूस ज्याच्या चित्तात आशा नाही. लक्षणं सांगतो, तुम्ही ओळखा. विठाला विठाला. लक्षणं जर सांगितले तर त्या माणसाला ओळखता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्या ज्ञानाची उंची कळते. पहा तुम्ही, ज्या अर्थी नदीला पूर आला त्या अर्थी वरच्या भागाला काय झाला? हा, हे जसं लक्षणावरून ओळखल्या जाते तसं ज्याच्या चित्तात आशा राहिली नाही त्याचे लक्षण मी तुम्हाला सांगतो. एक सुभाषितकार म्हणतात, वेदांत वाक्येषु सदा रमन्ते, वेदांत वाक्येषु सदा रमन्ते. जे ब्रह्मवाक्याशी नेहमी करता रममान आहेत. आलं का लक्षात?
वेदांत वाक्येषु सदा रमन्ते भिक्षान मात्रेन चतुष्टिमंता. हातामध्ये भिक्षापात्र आहे. वेदवाक्याशी ब्रह्मवाक्याशी सदा रममाण आहेत. वेदांत वाक्येषु सदा रमन्ते भिक्षान मात्रेन चतुष्टिमंता. अशोकवंत करुणैकवंता. हृदय हे अशोकाने भरलेलं आहे. कधी हृदयात शोक नाही, कधी शोकच केला नाही. सगळं हृदय अशोकाने भरलेलं आहे. करुणैकवंता. दुसऱ्यावर करुणा करण्याची माणसाची कपॅसिटी असली पाहिजे. कोणावरही कोणी करुणा करत नाही, त्याच्याकरता त्या व्यक्तीवरून करुणाशी वेळ निघून जायला पाहिजे. तोच व्यक्ती दुसऱ्यावर करुणा करू शकते. अशोकवंत करुणैकवंता अन कौपिन्यवंत खलु भाग्यवंता. पहा आता काय काय लक्षणं आहेत. वेदांत वाक्याशी म्हणजे ब्रह्मवाक्याशी सदा रममाण आहे. हातात भिक्षापात्र आहे आणि कौपिन नावाचा ड्रेस त्याने घेतलेला आहे. दहाडाखाली उभा आहे. असा कोण आहे तर त्याचं नाव आहे समर्थ रामदास. तर त्याच्या चित्तातली आशा गेली म्हणून भगवान परमात्मा त्याचा दास झाला. चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग. बरं त्या भगवान परमात्म्याचा मुक्काम कुठे आहे तर महाराज त्याचा अभंगाच्या असे दुसऱ्या भक्ताची ये घरी. शाबास. असे भक्ताची ये घरी. असे भक्ताची ये घरी. असे भक्ताची ये घरी. राधे राधे. असे भक्ताची ये घरी कामना सांगता गो. असे भक्ताची ये घरी कामना सांगता करे. कामना सांगता करे. असे भक्ताची ये घरी. असे भक्ताची ये घरी. असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. त्याचा मुक्काम जो आहे तो परमात्मा कुठे सापडणार आहे. अरे माणूस हा आत्मा हाच परमात्मा आहे. देव शोधायला कुठं जावं लागत नाही, पण ओळखता आला पाहिजे. ओळखीला हरी आणि धन्य तो हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी व्यापक सर्वागत आणि हा तो मुख्यत्व साठविला एका सर्व घटी राम सर्व घटी राम देहा देई एक. शाबास. सर्व घटी राम सर्व घटी राम देहा देई एक. सर्व घटी राम राधे राधे. सर्व घटी राम सर्व घटी राम देहा देई एक. हे सूर्य प्रकाश सहस्रेशी. सूर्य प्रकाश सहस्रेशी. शास्त्र देशी हरि मुख्य मना हरि मना हरि मुख्य मना हरि मुख्य मना हरि मुख्य मना हरि मना हरि मुख्य मना हरि मुख्य मना. शाबास. काय प्रमाण दिलं महाराजांनी. सर्वा घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. लक्षात घ्या भाग्यवंतानो, किती गोड आणि किती सुंदर आणि किती वेळेवर प्रमाण दिलं. अशी माणसं कुठं मिळतात हो. माणूस फार महत्वाचा आहे. नाही तर गाव गेलं जाऊन आणि मी येतो पाहून हान पिस्तुल्या. काय अर्थ आहे. माणूस कसा पाहिजे, चारी कोणे चित असला पाहिजे. नाही तर काय अर्थ आहे जीवनात. गावबा होता. गावबा नाथांकडे पुरणपोळीचा बेत खात होता. आलं लक्षामध्ये. नुसतं पोळीच दाबायचा. जेव्हा म्हणसान तेव्हा पुरणपोळी. पण गावबानं रामायण लिहिलं. लक्षात घ्या. होता कृपा तुमची पशु बोले वेद आणि निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. एवढी संतांची कृपा आहे विठाला. म्हणून संत महात्म्याच्या नंतर आम्ही या विश्वामध्ये जन्माला आलो. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणजे सोन्याचा आहे आमच्यासाठी. सोनियाचा दिनू. शाबास. अमृताचा धनु आधी. सोनियाचा दिनू. आधी सोनियाचा दिनू हरसे. अमृताचा धनु आधी. सोनियाचा दिनू. आधी सोनियाचा दिनू हरसे. अमृताचा धनु आधी. सोनियाचा दिनू.
सोनी याचा दिनू वर्षे अमृताचा घडू. आजी म्हणजे या देहात आम्ही आलो त्याला आज म्हटलेलं आहे. नाही तर इतर पशु काय पाप पुण्य जाणते. इतर योनीमध्ये भगवत भजन करण्याची अवेलेबल बुद्धी नाही आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देई गळे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे. राधे राधे. काय ज्ञान नाही कोठे. याच देई गळे देवाचे भजन अहो, ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे. तर देह आडवे आहेत, पण हा देह कसा आहे? उभा म्हणजे कार्य तत्पर. मग एवढा उभा देह देऊन जर हा कार्य तत्पर नसेल तर त्या देणाऱ्यालाही पश्चाताप होतो का नाही कधी कधी. मी दिला याला देह, देहे दिला देह भजना गोमटा. पण हे लोक काय करून राहिले, त्याचा गैरवापर करून राहिले. आणि गैरवापर करून राहिले म्हणून एवढाले रोग पुढे येऊन राहिले. विठाला विठाला. हो, महाराजांचं प्रमाण काय दिलं महाराजांनी की सर्वा घटी दिलं ना प्रमाण. प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? राम आहे. मी आता सिद्ध करून दाखवतो, सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. हे यायचं नाव काय? केदा म्हणजे 2 अक्षरी. पहा आता केदा भाऊ 2 अक्षरी नाव आहे केदा. 2ला 4 ने गुणा, 4 दुने 8, 8 मध्ये 5 मिळवा, 13ची डबल करा, 26 भागीला 8, 8 तिरी बाकी उरले 2. आता ऐका, हा लक्षात घ्या, सर्वा घटी राम फार महत्वाचं आहे. अरे जीवनामध्ये पेन असला तर लिहून घ्या. खऱ्या अर्थाने कबीरजीने सांगितलं, उसे पंचत्व मिले द्विगुण करने का काम, उसे 8 से भाग लो नीचे रहे सो राम. विठाला विठाला. हो, म्हणून प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आल्यानंतर चित्तातून आस निघून गेली म्हणजे तो परमात्मा आपला दास्यत्व करतो. तो परमात्मा कुठे राहतो? तो भगवान परमात्मा तर भक्ताच्या घरी राहतो. म्हणून भक्त कसे ओळखावे? भक्त आईशे जाना जे देही उदास आणि गेले आशा पास. आपला चित्तीचा विषय काय आहे? आशा गेल्यानंतर आलेली अनुभूती काय आहे? तर आशा पास आहेत 7. किती पास आहेत? अहमदारा पुत्र पास, स्वजन ग्रह द्रव्य पास, आशा पास 7वा, सप्तपाशाची निवृत्ती आणि राम नामे करी मारुती. मग सगळ्यात मोठा जो पाश आहे त्याचं नाव आशा पाश. आशा गेली की मनुष्य काय होतो? देव झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. मग परमात्मा आणि तुकोबाराय सांगतात त्याचा संबंध कोणाकोणाशी आहे? देवाचा संबंध. अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे भिकारी नाही. शब्दाचा नीट अर्थ कळला पाहिजे. अनाथ त्याला म्हणतात काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे ज्याच्या चित्तातून गेले त्याला म्हणतात अनाथ. लक्षात घ्या. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा त्याला तुकोबारायाने अनाथ म्हटलं आणि त्याच्यासोबत संबंध केला. अनंत जन्मीचा शेवट पहाता नरदेव हाता आला तुझ्या. देवाचं परमतत्व असं आहे, जी माणसं विकार रहित आहेत त्याच्याशी देव नाते जोडल्याशिवाय राहत नाही. ते माझे सोयरे सांगाती. कोणते? 40 एकरावाले नाही. लक्षात घ्या. तुकोबारायांनी सोयरत्व कोणाशी केलं? ते माझे सोयरे सांगाती आणि पाय आठविती विठोबाची. मग त्याच्यासोबत सोयर पण केलं ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे. तुम्हाला सांगू, देवाला जे आवडलं ते भक्तानं केलं पाहिजे. हा भक्ताचा बाणा आहे. मला आवडलं ते मी करीन असं नाही. पतीची या मता अनुसरणी पतिव्रता आणि अनायासे आत्महिता भेटेची. ते जे भगवत भक्ताला त्याचं सौभाग्य असं आहे की माझ्या परमेश्वराला, माझ्या पतिदेवाला, माझ्या ईश्वराला जे आवडेल ते मी करणं हे त्याचं सौभाग्य आहे. विठाला. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होता. त्या दिवशी आई सीतामाईने काय केलं की आपल्या भांगामध्ये सिंदूर घातला. सिंदूर कळते ना, सिंदूर म्हणतात भांगामध्ये. आणि त्या दिवशी हनुमंतरायाने आई साहेबांना प्रश्न विचारला, आई साहेब की तुम्ही भांगामध्ये सिंदूर का भरता?
तेव्हा आईसाहेबांनी सांगितलं असले प्रश्न हनुमंतराय तुम्ही आम्हाला विचारू नये, कारण तुम्ही आमच्या मुलासमान आहात. हनुमंतराय म्हटले, आई मुलाचे लाड आई नाही का पुरवत? वात्सल्याच्या विळख्यात सीतामाईला प्रभूने बांधलं हनुमंतरायाने. आणि सीतामाई सांगू लागल्या, हनुमंतराय ज्या दिवशी मी भांगात सिंदूर भरते त्या दिवशी प्रभू रामचंद्राला, मर्यादी पुरुषोत्तम रामप्रभूला मी जीवनामध्ये अधिक आवडते. मग एवढे शब्द जेव्हा ऐकले भाग्यवंतानो, तेव्हा हनुमंतराय गेले आणि सगळ्या अंगाला सिंदूर लावून टाकला. महाराज म्हणतात, हे जी थोर भक्ती आणि संकल्पावी माया विठाला विठाला. हो, म्हणून जीवनामध्ये मायाचा संकल्प करा, प्रेम देवाच्या चरणारविंदी समर्पण करा. पण काही लोक म्हणतील, जर आपलं प्रेम देवाच्या पायावर समर्पण केलं तर आपला संसार कसा चालेल? संसार कधी चालवायचा नसतो. संसारामध्ये तृप्ती होत नाही त्याला संसार म्हणतात. ज्याच्यामध्ये तृप्ती नाही त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यामध्ये प्राप्ती आहे त्याचं नाव परमार्थ. विठाला विठाला. हो, म्हणून प्राप्तीचं साधन करा, करा रे बापानो साधन हरीचे, आणि झणी करणीचे करू नका विठोबा. राधे राधे. अपने अपने माँ बाप की आज की आनंद की छत्रपती शिवाजी महाराज की. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने गोड बोलावं, पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण करावी आणि आई वडिलांची सेवा करावी. भाग्यवंतानो, ज्यांचे अरे आज अशी परिस्थिती आली, घरी धड बोली नाही माता पितरा, एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. काय अर्थ राहिला जीवनामध्ये? जीवनात आल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, तो जर आई वडिलाशी नीट बोलत नसेल आणि विश्वभर त्याचा आदर होत असेल, अजून आई कळली नाही. सगळ्या लोकांनी कीर्तनात माय सांगितली, आई सांगितली, पण लक्षात घ्या, जाता जाता मी आपल्याला माय सांगून जाईल. भाग्यवंतानो, अरे माय कशाला म्हणतात, आई कशाला म्हणतात? खेड्यामध्ये आई होती, आता मम्मी आली, मम्मीनं पायात चप्पल घातली आणि किचनमध्ये ते चपात्या करून खाऊ घालू लागली. हे काय संस्कार आले? संस्कार आहे ते. जीवनात संसाराचं तंत्र समजलं पाहिजे. जीवनामध्ये आल्यानंतर म्हातारे सासू सासरे आहेत, तर सासू सासऱ्याचा अवमान झाला नाही पाहिजे. जोपर्यंत घरात म्हातारी माणसं आहेत तोपर्यंत संस्कार टिकून आहेत, आणि म्हातारी गेली की घर सुनं सुनं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. हो, आई सर्वप्रथम माणसाला काय देते? सर्वप्रथम आई माणसाला काय देते? आधार देते. ते कुठं देते? उदरामध्ये देते. तिथे काही डोनेशन नाही, काही पैसा भरला नाही, काही तिथं तुमचं वशिला नाही. तिथे आधार देते. तुमच्या पाण्याचा एक बुळबुळा 25 दिवस सहन करते आणि त्याचा बीजारोपण करते. म्हणजे काय आईची देणगी आहे बघा तुम्ही. त्याच्यानंतर 2 नंबरला आई काय देते? तर आई त्याच्या 2 नंबरला त्याला ब्लड देते. ब्लड अरे बाजारात गेले तर 2,500ची पावशेराची बॉटल मिळते, पण प्रश्न असा आहे की ते बाळाच्या ब्लडशी मॅच होते का नाही. पण बेंबीजवळ भगवान परमात्मा म्हणतो, एक असं चक्र बसवलेलं असते की आईचं ब्लड त्या चक्रावर पडलं की ते फिल्टर होते आणि बाळाच्या ब्लडशी ते मॅच होते. हे अजून कोण्या यमडीला कळलं नाही ना कोण्या सुमडीला कळलं नाही. विठाला विठाला. अरे 3 नंबरला आई काय देते? 3 नंबरला आई कॅल्शियम देते, म्हणजे दूध देते. तर बाळाचा एक थेंब उदरात पडल्यापासून जे हाडं वाढतात, त्या हाडं वाढण्याला ते दूध
मदत करते, सहकार्य करते, लक्षात घ्या. ही आईची देणगी आहे भाग्यवंतानो. अजून त्या मायनं काय द्यायला पाहिजे? ज्याची माय गेली त्याचं या जीवनातलं प्रेम गेलं. मग आईशिवाय या जगात प्रेम कोणी करू शकत नाही. बाकीचं प्रेम सगळं आंधळं आहे. लक्षात घ्या. एका जणाला सांगितलं आपलं लग्न सोमवारी आहे, माझं मुलीवर प्रेम आहे. मुलगी कोण आहे? म्हणे शी इज माय कॉलेज फ्रेंड. लग्न लागणार आहे म्हणे सोमवारी. तो म्हणे माझं सोमवारी काही जमणार नाही, मी मंगळवारी आल्याशिवाय राहणार नाही. सोमवारी यायचं, काही लग्न झालंच नाही. मग आता याच्या हातातले जी प्रेझेंट वस्तू आली ती पडली खाली. म्हणे कसं काय लग्न झालं नाही? हा डोक्याला हात लावून थांबला. म्हणे गंज आम्ही शपथा घेतल्या आणि बोललो फुल है गुलाब का लडका है गरीब का. ती म्हणे तुमच्यावर जीव वाढून टाकला, सगळं काही केलं, पण सह्या करायला कोर्टात गेलो. आणि जाता जाता तिनं विचारलं म्हणे तुमच्या नावानं पैसे बँकेत किती आहेत? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर प्रेम आलं. मग मी तिला सांगितलं बा माझ्या नावावर 5,000 रुपये आहेत. अरे म्हणे मूर्खा, तुझ्या नावावर 5,000 आहेत पण माझ्या चुलत्या नावावर 5 लाख आहेत असं सांगायचं होतं ना. आणि चुलत्याला मुलगा नाही, वारीस मीच. तर हा म्हणे मी तसंच सांगितलं, पण ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी बसलो म्हणे तुझी वाट पाहत. संस्कार कळले पाहिजे माणसाला. संस्कार सगळे लोक आस्थेच्या पोटात बसलेले आहेत. आशा गेली म्हणजे भगवत परमात्मा तुमचा दास झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठाला विठाला. आतापर्यंत वाणीतून जे काही शब्द गेले, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितो असे. ज्ञानोबाराय म्हणतात ओहोळे हेच करावे, ओढ्यानं हेच काम करावं की ओढ्याने वाहत वाहत गंगेला मिळावं. आणि गंगा समुद्रामध्ये सम्मिलित होते, त्यामध्ये ओढ्याचं पूर्णत्व असतं. तसं जीवाने एकच काम करावं, जीवाने जाऊन संताला मिळावं. संत हे भगवंताला जाऊन मिळतात, त्याच्यामध्ये जीवाचं हे पूर्णत्व होते. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल. सद्गुरु गजानन